नमस्कार, मी आहे शिल्पा इझी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। तर आज रेसिपी बनणार आहे मुंगाचा वडा। आपण मूग डाळीचा वडा तर नेहमीच बनवतो ना, तर आज आपण भिजवलेल्या मुंगाचा वडा बनवूया। चला तर मग रेसिपी बघूया। मूग वडा बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊया। 1 वाटी रात्रभर भिजत घातलेले मूग आहे, बेसन आहे, बेसन आपण 2-3 चम्मच घेणार आहोत, एवढं नाही घेणार आहोत। कांदा आहे 1 वाटी चिरलेला, कढीपत्ता, सांबार, कमी तिखटाचे आहे म्हणून 6-7 मिरच्या घेतलेल्या आहे, लसूण आणि 1 छोटा अद्रकचा तुकडा, 1 चुटकी हिंग, धने घेतलेले आहे, त्याला आपल्याला छान खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आहे, पांढरे तीळ, 1 चम्मच ओवा, चवीपुरतं मीठ, 1 चम्मच जीरा, हळद पावडर अर्धा चम्मच लाल तिखट आणि तांदूळाचं पीठ, छोट्या चम्मचनी 2 चम्मच तांदूळाचं पीठ। आपण थोडी मिक्सर मध्ये फिरवून घेऊया, थोडी जाडसरच ठेवूया। आधी मिरच्या टाकूया, मिरच्या, अद्रक आणि लसूण, कढीपत्ता, थोडासा सांबार आणि मूग हे थोडं जाडसर वाटूया। मिक्सर बंद करून सुरू करून असं 2-3 वेळा करूया। अशा प्रकारे छान मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे, छान वाटण झालेलं आहे आपलं। थोडं जाडसरच हवं आहे तर आपल्याला वाटण। आता आपण याचे वडे बनवायला घेऊया। आता आपण हे सगळं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि सगळं मिक्स करूया। यात तांदूळाचं पीठ, पांढरे तीळ, तिखट थोडंसंच घेतलं आपण, मिरची टाकली त्याच्यामुळे, हळद, बेसन पीठ घेणार आहोत आपण 3 चम्मच, जास्त नाही यूज करणार आहोत। थोडासा क्रश करून ओवा टाकायचा आहे, क्रश करून असा, याने काय होते छान सुगंध येतो। 1 वाटी बारीक चिरलेला कांदा संपूर्ण टाकायचा आहे, कोथिंबीर म्हणजे सांबार, आणि आपण हे धने थोडेसे खलबत्त्यात कुटून घेऊया। धने आणि थोडे जिरे पण, याने फ्लेवर छान येतो। जास्त नाही कुटायचे, फक्त थोडे अद्रक कुटायचे। अशा प्रकारे फक्त धन्याचे 2 भाग करून घ्यायचे आणि टेस्ट छान येते आणि छान वाटते। आता हे पण आपण टाकून घेऊया। चवीपुरतं मीठ, आणि हातानेच मिक्स करायचं। छान बाइंडिंग येते मग वड्याला, मस्त असं। आता आपण
सगळ्यात आधी हे मिश्रण थोडं बाजूला ठेवूया आणि तेल गरम करायला ठेवूया। छान मिक्स झालेलं आहे। आता आपण तेल गरम करायला ठेवूया। तेल गरम करायसाठी ठेवून देऊया, गॅस ऑन करूया। तेल छान गरम होऊन ठेवूया। तेल छान गरम झालेलं आहे का बघू आपण एकदा। तेल आपलं छान गरम झालेलं आहे। आता सगळ्यात आधी आपण याच्यात मिरची तळून घेऊया। 4-5 मिरच्या घेतलेल्या आहे मी आणि ते आता आपण तेला थोडा कट केलेले आहे। आता तेलामध्ये तळून घेऊया। ही आपली तळून रेडी झालेली आहे। आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊया। आता आपण आपल्याला ज्या साईजचा वडा हवाय त्या साईजचा आपण वडा थापून घेऊया हातावर छान असा। या टाइप मध्ये वडा काय करूया। तर आपले वडे छान तळले चाललेले आहे, मस्त असे तळत आहे। एक साइड झालेली आहे, आपण एका साइडने त्याला पलटून घेऊया। छान मस्त होतात, जसे मुगाच्या डाळीचे बनवतो ना आपण त्याप्रमाणेच हे पण वडे होतात, असे मस्त कुरकुरीत लागतात। आपले वडे झालेले आहे तळणं। आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे मस्त असे खमंग वडे आपले। तर अशा प्रकारे आपले वडे रेडी झालेले आहे। तुम्ही बघू शकता छान मस्त असे कुरकुरीत वडे आपले छान रेडी झालेले आहे। जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा। धन्यवाद।